प्रेक्षक हो नमस्कार. मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्नर टाइम्स. विघ्नर टाइम्समध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सावरगाव जिल्हा परिषद गटामध्ये संपूर्ण पुणे जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे. त्याचं कारणही तसंच आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आशाताई बुचके त्यांच्या होम पिचमधून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहेत. आशाताई म्हणतात माझी ही शेवटची निवडणूक आहे. याच मतदारसंघामधून अगोदर काम केलेले गुलाब पारखे पुन्हा निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि त्याच मतदारसंघामध्ये बाजार समितीचे संचालक, कुलस्वामीचे संचालक पदाधिकारी संतोषदादा चव्हाण हे सुद्धा निवडणुकीला उभे आहेत. संतोषदादा चव्हाण या निवडणुकीमध्ये नवखे असले तरी त्यांनी निवडणुकीमध्ये चांगलं वातावरण निर्माण केलेलं आहे. एक मितभाषी आहे. एखाद्याच्या जखमीवर जरी बांधलं तरी ती जखम सरणार नाही असं त्यांचं काम राहिलं. कधी कधी काही माणसं आतल्या गाठीची असतात. संतोषदादा चव्हाण तसे नाहीत. सरळ मार्गी जे बोलणार तेच करणार. त्यांची मी स्तुती करतोय म्हणजे त्यांच्याकडनं मला काही कर्ज काढायचं नाही. शेवटी जे वास्तव आहे ते मांडलं पाहिजे. त्यांनी शाळकरी विद्यार्थ्यांना पिशव्या वाटल्या, लोकांच्या सुखदुःखामध्ये जात आहेत. आशाताई बुचके यांचे त्यांचे संबंध देखील चांगलं राहिलेलं आहे. ते त्यांना मामी म्हणतात. गुलाबशेठ पारखे यांच्याबद्दलही त्यांचं मत वाईट नाही. आशाताईंच्या वाढदिवसा दिवशी सकाळी गेले, आशाताईंना शुभेच्छा दिल्या. आजही त्यांचे व्यक्तिगत संबंध चांगले असतानाही निवडणूक म्हटली की सामना आला की शहर काटश आलेच. तरी पण संतोष चव्हाण यांच्याकडून एकही ब्रश शब्द समोरच्या माणसाबद्दल वाईट बोलला जात नाही. संतोष चव्हाण यांचं नेमकं रसायन काय आहे आपलं समजून घेण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्या वडस गावामध्ये कुलस्वामी देवस्थानच्या प्रकरणामध्ये त्यांनी थोडं लक्ष घातलं. किरकोळ थोडेसे तुम्ही मी झाली. तो प्रश्न आता बऱ्यापैकी निकाली लागलेला आहे. संतोष दादांनी सुद्धा त्या प्रकरणामध्ये सॉफ्ट भूमिका घेतलेली आहे. या मतदारसंघामध्ये आशाताई, गुलाबशेठ पारखे आणि संतोषदादा चव्हाण असा क्रमाने सामना होताना आपल्याला दिसतोय. संध्याताई भगत सुद्धा उभ्या आहेत. संध्याताईंना पाठबळ छुप्या पद्धतीने संतोषदादांचं आहे अशी चर्चा होते. दादा तुम्हाला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. काय तुमची विजयाची नेमकी या गटामध्ये गणित कशी असतील? गुलाबशेठ पारखे एक वजनदार लोकप्रिय नेता म्हणून उमेदवार आहे. आशाताई मला वाटतं तुमच्या मामी उमेदवार आहेत. तुम्ही असं अवघड तुम्हाला निवडणूक नात्यातून जातोय का आणि विजय कसा मिळेल? वाणीसाहेब, प्रथमतः तुम्ही मुलाखत घेण्यासाठी आलात. तुमचं मनापासून धन्यवाद. जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी. निवडणूक, परीक्षा, आयुष्य या तिन्ही गोष्टी अशा आहेत की ज्यांना रोज आपल्याला नव्या परिस्थितीला सामोरं जावं लागतंय. काल एका वेगळ्या वळणावर निवडणूक होती, आज वेगळ्या वळणावर आहे, उद्या वेगळ्या वळणावर असणार आहे. आयुष्याचं तसंच आहे. नातेसंबंध तुम्ही म्हणाल तर नातेसंबंध हे ठीक आहे, हे जपण्यापुरतं ठीक आहे. परंतु ज्यावेळेस लोककल्याणाचा, समाजसेवेचा किंवा मग प्रशासन म्हणून आपल्याला प्रशासनाला लोककल्याणासाठी वापरण्याचा ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस आपण हे सगळं बाजूला ठेवून किंबहुना थोडंसं त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आपण आपल्या समाजाचं हित कसं साधता येईल ह्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तालुक्याचे आमदार माननीय शरददादा सोनवणे यांच्या पाठबळाने, यांच्या माध्यमातून, त्यांच्या शब्दावर आपण ही निवडणूक लढवत आहोत. का लढवत आहोत? शरददादा सोनवणे एक विकास पुरुष आहेत. त्यांनी 2014 ते 2019 फार चांगलं काम केलं. विकासाची अनेक कामे आपल्या उंचीवर नेऊन ठेवली. मध्यंतरी एक 5 वर्षाचा थोडा बॅड पॅच आला. मतविभागणीमुळे त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. परत 2024ला जनतेला त्यांची चूक कळाली. जनते परत त्यांना आमदारकीच्या खुर्चीवर बसवलं. आता ही संधी आहे. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माजी मुख्यमंत्री, यांच्या विश्वासू फळीतील म्हणायला लागेल एक पहिल्या फळीतील नेते म्हणून शरददादा सोनवणे यांचा समावेश आहे. ज्यामुळे अनेक विकास कामं, अनेक प्रकारचा निधी आपल्याला तालुक्यासाठी येऊ शकतो. आणि शरददादांच्या विश्वासातील एक जवळचं व्यक्तिमत्व कुलस्वामीच्या माध्यमातून असेल, काही नातेवाईक संबंधातून असेल, किंबहुना एक इमोशनल बॉन्डिंग आमच्या दोघांची, एक लहान भाऊ मोठा भाऊ ह्या भावनेतून आम्ही एकमेकांना जोडले गेलेलो आहे. त्यामुळे शरददादांच्या माध्यमातून जर झेडपी सदस्य त्यांच्या विचाराचा, त्यांच्या मनाचा, त्यांच्या स्वप्नातील किंबहुना खालचा पंचायत समिती सदस्य त्याच एक विचारधारेचा असेल तर कामं करायला सोपी जाते. मी मागच्याही माझ्या एका मुलाखतीने सांगितलं, गाडीचा ड्रायव्हर आणि क्लिनर हे जर समविचारी नसतील तर ती गाडी व्यवस्थित चालत नाही. ड्रायव्हर कोण आणि क्लिनर कोण? ड्रायव्हर अर्थात शरददादा सोनवणे, मी किन्नर. कारण त्यांना आता मला ड्रायव्हरकीचा अनुभव घ्यायचा तर पहिलं किन्नर व्हावं लागेल ना. नंतर तो क्लिनर ड्रायव्हर होतो. होणार ना. मग शरददादांना स्पर्धक तयार होतो काय घरात? स्पर्धक वगैरे नाही हो.
स्पर्धा कोणाशी करायची असते, बाहेरच्यांशी, घरातल्या लोकांशी नसते. आणि शरददादा हे असं व्यक्तिमत्व आहे की ही त्यांच्या डोक्यात हे राजकारण असतं, त्यांच्या डोक्यात फक्त समाजकारण आहे. तर ह्या गोष्टीमुळे एक मत जर असेल ह्या दोन्ही गोष्टींचं, मला वाटतं झेडपी म्हणजे एक मिनी आमदारकी म्हणावं लागेल. आणि बाजार समिती असेल किंवा कुलस्वामी असेल, तुम्ही शरददादांना माझ्या विरोधात कधीही विचारा, मला ह्या पदावर जायची कधीच इच्छा नव्हती. परंतु शरददादा म्हणाले तुमच्यामध्ये तो थोडासा आहे गुण लोकांच्या मध्येसाठी धावून जाणं, तर तुम्ही ह्या गोष्टी करा. ह्या गोष्टीमध्ये केलं, आता तुम्ही वेल सेटल आहात, एस्टॅब्लिश आहात, तर ह्या गोष्टीचा तुम्ही तुमच्या वेळेचा एक सदुपयोग करा. एक चांगला कार्यकर्ता म्हणून तुम्ही समाजात काम करू शकता. म्हणून त्यांनी मला कुलस्वामीमध्ये गेली 10 वर्ष संधी दिली आहे. आमची वडसगावची स्थापना असलेली संस्था, मलाही अभिमान वाटला त्या संस्थेवर जाऊन काम करून. अनेक लहान मोठ्या कर्जदारांना त्यांच्या अनेक सुखदुःखात आम्ही उभे राहिलो. अनेक गोष्टींसाठी त्यांना सहकार्य झालं. त्याच्यानंतर बाजार समितीचा विषय आला. बाजार समितीमध्ये सुद्धा ऑप्शनल म्हणून माझा फॉर्म भरला गेला. ऑप्शनल म्हणजे कसं काय, बाबा कुठेतरी आपल्याला कुणीतरी नसावं, अचानक काही गरज पडली तर. आणि ती शरदांचा अंदाज खरा ठरला. अचानक एका पदाधिकाऱ्याने युटर्न घेतल्यामुळे मला तिथे ती लढवावी लागली. आणि त्यावेळेस आशाताई आणि शरददादा ह्या दोघांच्या शब्दावर मी निवडणूक लढवलेली आहे. आणि एक मताने रात्रीच्या 1:30-2 वाजता तो तुम्ही सगळं लाईव्ह बघितलेलं आहे, विजय झाला. आता झेडपीची इलेक्शन आल्यानंतर विषय थांबवतो. तुम्ही आता आशाताईंचा उल्लेख केला. आशाताईंच्या मदतीनं तुम्ही जिल्हा परिषद मार्केट कमिटीचे संचालक झाला. शरददादाच्या मदतीनं आता जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी निघालेले आहेत. मला विजयासाठी शुभेच्छा. शेवटी जय पराजय होत असतो. आशाताई समर्थकांची अशी अपेक्षा होती की संतोष चव्हाण यांना आशाताईंनी मार्केट कमिटी दाखवली व संतोषदादांनी थांबायला पाहिजे होतं. नवे तर संतोष चव्हाण यांची भूमिका पण तशी होती की आशाताई उमेदवार असतील तर कदाचित संतोष चव्हाण उमेदवारी असणार नाही. थोडंसं उलगडून सांगतो. माझा फॉर्म आशाताई आणि शरददादा यांच्या शब्दावर मी ठेवला. माघार घेत होतो मी. हे बघा, सोसायटी ह्या मतदारसंघामध्ये बाजार समितीमध्ये किती चोरस असते आणि तिथे प्राबल्य कोणाचं आहे हे सर्वश्रुत आहे. मी त्यांच्या शब्दावर निवडणूक लढायला तयार झालो. याचा अर्थ सर्वश्रुत म्हणजे कोणाचं प्राबल्य आहे? संजय काळेंचं प्राबल्य आहे आजपर्यंतचं. आज तुम्ही हे मान्य करता? नाही, आहेच आहे ना. सगळ्या सोसायटी त्यांच्या हातात आहेत. तरीही माऊली शेठ आणि मी आम्ही दोघेजण निवडून आलो. म्हणजे ती एक थोडक्यात आत्महत्या, राजकीय आत्महत्या होती. परंतु त्यांच्या शब्दाला मी मान दिला. उलट त्यांचा शब्द मी पाळला. माझी इज्जत मी पणाला लावली. धोका पत्करला. कारण त्या उघड्या पडू नयेत, शरददादा शब्द खाली जाऊ नये. त्याच्यामुळे काही गोष्टी समजा त्यांच्या वतीने किंवा त्यांचे समर्थक माझेच नातेवाईक आहेत, माझेच जवळचे जीवाचे काही सहकारी, ते बोलत असतील उपकार उपकार उपकार. तर आता हे त्यांना कळायला पाहिजे का मी माझं एवढं सगळं राजकीय आयुष्य एवढ्या दिवसाचं मी पणाला लावलं त्यांच्या शब्दाखातर. आणि एखाद्या माणसाला उभं करणं, त्याला मदत करणं ही त्या काळाची गरज होती. त्यावेळेस त्यांच्याकडे उमेदवार होता का दुसरा? त्यांनी मला उभं केलं आणि मी त्यांचा शब्द प्रमाण म्हणून लढलो. त्याच्यामुळे त्यांच्यामुळे झालो हे जरी खरं असलं तरी मी त्यांच्या शब्दावर धोका पत्करून तिथे गेलोय. माझी इज्जत. त्यांनी स्वतःचा फॉर्म का नाही भरला? मग माझं म्हणणं असं होतं की ही त्यावेळेची परिस्थितीची गरज होती आणि त्या परिस्थितीला मी सामोरं गेलो त्यांच्या शब्दावर. आपल्या एक घरातील एक वयस्कर नेतृत्व, शरददादा एक आपल्या मोठ्या वडीलधारा नेत होतं, आपल्या मोठ्या भावाच्या रोल निभावणारं व्यक्ती होतं. म्हणून ह्या दोघांच्या शब्दावर तिथे गेलो आणि त्यांनी मला उभं केलं. तर माझ्यासाठी जीव काढणं हे त्यांचं कामच होतं. त्यांनी वेगळं काय केलं? संतोष चव्हाण थंड माणूस, गोड बोलणारा माणूस, खरोखरच गोड आहे, खरोखरच रामकृष्ण मनापासून म्हणतो का डोक्यामध्ये काही विचारांचे चक्र फिरतात? कसं आहे, माझ्या वडिलांनी मला एक शब्द सांगितला होता, राग हा फार वाईट आहे. ज्यावेळेस तुझ्या डोक्यात राग असेल किंवा डोकं गरम असेल तुझ्याकडनं चुकीच्या गोष्टी घडतील. तर मी एक प्रॅक्टिस केली स्वतःची, शालेय जीवनापासून कॉलेज जीवनापासून, की शक्यतो अपशब्द वापरायचे नाही. शक्यतो. तो राग येत नाही? राग आला तरी काहीतरी ते एक मनात एक म्हणतो ना, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं मोजायचं. मध्यंतरी आम्ही असं म्हणालो की बाबा निवडणूक आयोगाचं नियमांचं उल्लंघन होतं, तुमचे काही फ्लेक्स रस्त्यावर येतात, तेव्हा संतोष दादा चिडलेले पाहिले? नाही, मी कधी चिडलो आहे काय तुमच्याकडे? मी उलट तुम्हाला म्हटलं माझी काही चूक असेल तर मी सुधारून घेतो. आपण मला जर तो फोनवर मला केला, मी तुम्हाला सांगितलं की माझ्या माणसांना मी जाऊन सांगतो जर काही चुकलं असेल आमचं खरोखर अनविघ्नपणे आमच्याकडनं काही चूक झाली तर आम्ही सुधारून घेतो.
त्यानंतर योगायोगाने आपण 15 मिनिटातच तिथे पिंपळगाव गुंजाळ कॉलेजच्या इथे भेटलो. काही फ्लेक्स तुम्ही ते पण काढून दुसरीकडे लावले पण. हा लावले पण म्हणजे हे आता बघा, ठीक आहे, तो झाला भाग. जी चूक आहे ती चूक स्वीकारायला मी नेहमी तयार आहे. गुलाबशेठ पारखे त्या मतदारसंघात आहेत, त्यांनी त्या मतदारसंघात काम केलेलं आहे, आजही त्या मतदारसंघामध्ये त्यांचं प्राबल्य आहे. आशाताई बुचके यांचं प्रशासनावर कमांड होती आणि ती आहेच आहे. दोन्ही समोरचे उमेदवार तुल्यबळ आहेत. संतोष चव्हाणांचा त्यांच्या समोर निभाव कसा लागेल? तुम्ही कामांचा आलेख बघा. आता दोघा तिघांनी मला तर वाटतं गुलाबशेठचं एकही कामांचं उद्घाटन झालेलं नाही, ना त्यांचं लोकार्पण झालं. एक ह्या 2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, जेव्हापासून इलेक्शनचा जरूची पडघम सुरू झाली, तर आपण जे म्हणतोय आणि काही कामं आशाताई म्हणतात तेही काही अंशी बरोबर आहे. गुलाबशेठकडनं सभागृहात एकही प्रश्न विचारला गेलेला नाही आहे, हे सर्वश्रुत आहे. आता हे मला माहिती नाही, आशाताई बोलतात. जी काही कामं आली ती आशाताई म्हणतात मी आणली. तेव्हा आशाताई आणि गुलाबशेठ एकत्र होते. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की आशाताईंनी गुलाबशेठसाठी गेल्या वेळेस मतदारसंघ सोडून दुसरीकडे गेल्या. हे त्यांनी त्यांच्यावर केलेले काही म्हणतात ते सहकार्य आहे, किंबहुना त्यांना हे काही कळत नव्हतं किंवा त्यांचं काही अज्ञान असेल शेठचं, किंवा नौखा म्हणता तुम्ही. ठरलं असेल तुम्ही कामं सुचवा आणि ताई तुम्ही मंजुरी आणा. हा, जे काय असेल ते ताईंचंच ह्या गटामध्ये जी काही काम आहे ती ताईंचे. काही ठिकाणी नावं जरी गुलाबशेठची असतील तरी ती काही ताईंची आहेत, हे मी जवळून अनुभवलेलं आहे. आता माझ्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर ताईंनी उद्घाटन केली जवळपास 18 कोटीची शरददादांच्या माध्यमातून आपण ती कामं केलीत. ठीक आहे, मी त्या पदावर नाही आहे, परंतु माझ्या माध्यमातून शरददादा सोनवणे यांनी प्रत्येक आमदारकी 2014ची आमदारकी असेल, 2019ची असेल, 24ची असेल, मी हे झेडपी गटाचं काम सांभाळलेलं. प्रत्येक गावागावामध्ये संपर्क आहे. त्या गावातल्या अडचणी काय आहेत ह्या मला ह्या 2019 पासून उमगायला लागल्यात. त्याच्यामुळे ह्या गावात काय विकास कामं करायची. समजा शरददादांना जरी एखाद्या कार्यकर्त्याचा फोन गेला तर ते सांगतात तुम्ही संतोषदादांना भेटा, की नक्की काय तुमची अडचण आहे ते स्वतः येऊन बघतील. आणि अनेक गोष्टी अशा घडल्यात. आणि जे 18 कोटीच्या कामांची उद्घाटनं झाली किंवा काही कामांची लोकार्पण झाली, हे त्याच गोष्टीतून. कारण ती कामं सगळी मला माहिती होती. शरददादांना ती सुचवली. अनेक सरपंचांशी, अनेक सामान्य कार्यकर्त्यांशी, त्यातमध्ये आमचे कार्यकर्ते असतील, आमचे म्हणजे शरददादांचे असतील, समोरचे काही कार्यकर्ते असतील, ज्या माणसाची निकड आहे खरोखर ते काम गरजेचं आहे का, त्या पद्धतीने ती कामं आम्ही करून घेतली. त्याच्यामुळे तुम्ही जे सांगताय नौकेपण ठीक आहे. आता हे 2014 पासून 25 पर्यंत 11 वर्ष हा मतदारसंघ मी अगदी जवळून बघितलेला आहे. अगदी जवळ कोणतं घर कुठे आहे, कसं आहे. आत्ता सुद्धा प्रचाराच्या निमित्ताने मी घरोघरी गेलो आहे. घरोघरी का गेलो तर आपलं गृहपाठ पूर्ण पाहिजे. त्या घराची काय अडचण आहे, त्या घराला काय अडचणीचा सामना करावा लागतो, ते लोक कसे राहतात, निदान आपण तिथपर्यंत गेलो. सगळ्याच गोष्टी कानाने ऐकून आपल्याला क्लिअर होत नाहीत. डोळं आणि कान या दोघांचं संगम पाहिजे. त्याच्यामुळे तिथे जाऊन प्रत्यक्ष तो अनुभव घेऊन बाबा ह्या गोष्टीवरून आपल्याला समस्याचं सोडवणूक कशी करता येईल ह्या गोष्टीसाठी, आणि दुसरी गोष्ट स्वतःचा प्रचार, हे दोन्ही गोष्टींचा संगम करण्यासाठी मी प्रत्येक गावोगावी प्रत्येक घरोघरी फिरलो आहे. त्याच्यामुळे कोण वजनदार, कोण कामाचा, कोण कार्यकुशल, ह्या गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवल्या पाहिजेत आणि प्रत्येकाने आपलं काम सांगितलं पाहिजे. माझं म्हणणं मी सांगतोय ना, मी ही 18 कोटीची कामं केली, त्याच्याही मागे ही 18 कोटीची आत्ता उद्घाटन केली. शरददादांच्या माध्यमातून जी विकास कामं झाली ही सगळी आमच्याच विचाराने झाली. शरददादांनीच केलेली कामं, कारण शेवटी पद आहे त्यांच्या. सुचवली तुम्ही त्यांच्याकडनं आग्रहाने पाठपुरावा करून. तर ही कशी महत्वाची आहे ह्याच्यामध्ये, ही काम केलं तर ह्या गावाच्या विकासात कसा भर पडणार आहे, त्या कुटुंबाला किंवा त्या वस्तीला त्या कामाचा कसा फायदा होणार हे त्यांना पटवून दिलं मी. कारण शरददादा पण असं व्यक्तिमत्व आहे, सगळं मी सांगणार आणि ते करणार असं नाही, त्याची वस्तुता त्यांनी तपासली. प्रॅक्टिकली त्या कार्यकर्त्यांशी फोन झाले, कार्यकर्त्यांची गाठीभेटी झाली आणि मग त्यांनी ती मान्य केली. त्याच्यामुळे नौखा, कार्यकुशल हा याच्यात विषय राहत नाही. निवडणुकीच्या प्रचारात मी समोरच्याला तेच सांगतोय, तुम्ही एकमेकावर चिखलफेक करणं, 11 स्थळे करणं, चिडणं. आता कालच ते एनएलमध्ये पोस्टर फाडले. पोस्टर म्हणजे काय, आपले स्टिकर, दुसरे आमच्या स्टिकरवर दुसरे स्टिकर आणून लावले. ते ह्या गोष्टी मी काल रडीचोडा कोणी खेळू नये, खेळू नये. आपण झेडपीची निवडणूक लढवतोय, मिनी आमदारकी म्हणताना आपण त्या पद्धतीने, त्या प्रगल्भतेने, त्या गांभीर्याने त्या गोष्टीला सामोरे पुढे गेलं पाहिजे. खिलारू वृत्तीने. कुठेही मला समोरचे उमेदवार भेटले, खुर्ची नसेल तर मी खुर्ची बसायला देतो, उठून रामकृष्ण. काय आपली संस्कृती, काय महाराष्ट्राची संस्कृती, काय भारताची, काय आपण ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत. निदान आपल्या जुन्नर तालुक्याचं जे राजकारणाची उंची आहे, जुन्या दिग्गजांनी घालून गेली, ती खाली येऊ नये एवढी तर निदान आपण जबाबदारी घेतली पाहिजे. त्याच्यामुळे हे लहान मुलांचे खेळ,
स्टिकर फाडणे, पोस्टर फाडणे, चुकीचं काही बोलणे, असं रडीचा डाव कोणी हा, करू नये. ही वर्गाच्या मॉनिटरची निवडणूक नाहीये, ही झेडपी गटाच्या एका मान्य सदस्यांच्या निवडणूक आहे. त्यामुळे त्या उंचीने ह्या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. मी निवडणुकीनंतर काय करणार आहे, मी निवडणुकीच्या अगोदर काय केलं, मी काय करू शकतो, ह्या माझ्या बसलेल्या खुर्चीचा अधिकार काय, त्याच्या मर्यादा काय आहेत, मी त्या खुर्चीचा जास्तीत जास्त वापर समाजासाठी कसा करू शकतो, हे आपण सगळं लोकांना पटवून दिलं पाहिजे. एवढंच माझं मत आहे. विजयी झाल्यावर संतोष चव्हाण काय काम करणार? हे बघा, हा मतदारसंघ जो आहे किंबहुना जुन्नर तालुका, इथे कोणतीही MIDC नाही आहे. 99% म्हणण्यापेक्षा 99%च आसपास शेतीप्रधान आहे. हा, दादांच्या माध्यमातून हा तालुका पर्यटन झाला आहे, परंतु अजून काही बरेच स्थित्यंतर पर्यटनासाठी बाकी आहेत. हॉटेल व्यवसाय चांगला फोफावला आहे, दुग्ध व्यवसाय आहे, परंतु शेती हे उत्पन्नाचं मुख्य साधन आहे. आणि आज शेतकरी अडचणी, शेतकऱ्याच्या अडचणी काय आहेत? DP, जिथे 63ची DP आहे त्याच्यावर 100चा लोड आहे, जिथे 100ची DP तिथं 150चा लोड आहे. लाईट्स दिवसा पाहिजे ती रात्री येते, किंबहुना पाणंद रस्ते, अनेक ठिकाणी असामंजस्यामुळे ते पाणंद रस्ते झालेले नाही आहेत. शेतकऱ्यांना माल कोणता पिकवावं याचं कोणत्याही पद्धतीचं अत्याधुनिक प्रशिक्षण नाही. प्रशिक्षण म्हणण्यापेक्षा काय, कांदा किती हेक्टर लागला आहे, टोमॅटो किती हेक्टर लागला आहे, त्याची हार्वेस्टिंग कोणत्या टायमाला, आज कांदा लावला हार्वेस्टिंग कोणत्या टायमाला येईल, मग त्यावेळेस अंदाजित उत्पन्न काय असेल, त्याच्यामुळे बाजारभाव पडू शकतील का, हा थोडासा जो अभ्यास आहे हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाही. किंबहुना अजून काही गोष्टी, शेतकऱ्याने एखादा माल पिकवला तर तो बाजारभाव नसेल तर स्टोरेज करता येईल का, कोल्ड स्टोरेज आपल्याकडे नाही आहेत त्या पद्धतीची. फुलांची आता बघा, माझी MIDC मध्ये फॅक्टरी आहे, रहमतपूर सातारा, तिथे ब्लास्ट फ्रीजिंगचे मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत. हळद तिथे कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवली जाते. आपल्याकडे कोल्ड स्टोरेज आहेत का? माझ्या मतदारसंघात तर मला नाही वाटत. इथे 1-2 कोल्ड स्टोरेज बोचरेंचे आहेत. त्याच्यामुळे म्हणून म्हणतोय की शेतकऱ्याने माल पिकवला तर तो बाजारभाव जर नसेल तर त्यांना स्टोरेज करता आलं पाहिजे. समजा स्टोरेजची पण कॅपॅसिटी एक ठराविक लिमिटपर्यंत आहे. स्टोरेज नसेल तर मग त्याच्यावर प्रक्रिया करून फिनिश प्रोडक्ट लोकांपर्यंत नेता आलं पाहिजे, जेणेकरून त्या मालाला काहीतरी बाजारभाव मिळेल. आता मध्यंतरी टोमॅटोचे भाव पार पडले होते, लोक शेतं फिकून देत होती. आमची बाजार समितीची पहिल्या दिवसाची मीटिंग, सभापती उपसभापतीची नोट, त्याच दिवशी तुम्हीच चॅनल कव्हर केलं. लोकांनी अक्षरशः क्रेट खाली ओतले आणि त्याच्यावर नाचत होते, म्हणजे रागाने ते असे डिस्टर्ब झाले होते. नाशिवंत माल बाजार कमी जास्त होऊ शकतात. तर त्यावेळेस आपल्याला शेतकऱ्यांसाठी काय करता येईल? सोयाबीन आहे, सोयाबीनच्या आपण सहकारी तत्वावर एखादे प्रोसेस युनिट उभारले. प्रोसेस म्हणजे काय? कलर सॉर्ट केला, कलर वेगवेगळे केले, डार्क कलर, लाईट कलर, व्हाईट कलर बाजूला केले, साईज केली, त्याचं मॉइश्चर एक प्रकारे कंट्रोल करायचा प्रयत्न केला. म्हणजे हे सगळं मशिनरी बाजारामध्ये फार एखाद्या करोडमध्ये हा प्रोजेक्ट उभा राहू शकतो. टोमॅटोची प्युरी, कांद्याची पावडर, त्याच्यानंतर अनेक असे प्रोडक्ट आहेत की ज्याच्यावरून आपण शेतकऱ्यांना जास्तीचं उत्पन्न मिळवून देऊ शकतो. आणि हे प्रोजेक्ट फार मोठं रॉकेट सायन्स नाही, नेहमीचे प्रोजेक्ट आहेत, परंतु हे प्रोजेक्ट एका दुसऱ्या शेतकऱ्याचं काम नाही. हे 2, 4, 5 गावं एकत्र होऊन त्यातले कमीत कमी 50-60 शेतकरी एकत्र होऊन त्यांनी ते केलं पाहिजे. त्याच्या दृष्टीने आपल्याला काय प्रयत्न येतील? म्हणजेच माझं पहिलं उद्दिष्ट असेल शेतकऱ्यांसाठी आपल्याला नवीन नवीन काय करता येईल, जे आपण इस्रायलची शेती म्हणतो, आपण किंवा जर्मनीची म्हणतो, नॉर्वेचं दूध उत्पादन म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे का शक्य नाही? आपल्याकडे तर एवढे निसर्ग संपन्न तालुका आहे, भौगोलिक परिस्थिती अनुकूल आहे आपल्याकडे, मग आपल्याला हे का शक्य होत नाही? तर त्याच्यात आपण पुढे कमी पडतोय, तिथे आपण सुधारणा केली तर ते होऊन जाईल. आत्ता मध्यंतरी ड्रोनने आपली कीटकनाशक फवारणी किंवा औषधं फवारणी लोक घाबरायची, आता तो सर्रास झाला आहे. त्या गोष्टीचा किती फायदा आला आहे. म्हणजे अनेक अशा गोष्टी आहेत की लोकांच्या त्या पचनी पाडायच्या, त्यांच्या गळी उतरवायच्या. ते किती सोपं आहे, ते किती फायदेशीर आहे हे आपल्याला लोकांना, शेतकऱ्यांना दाखवायचं. तरुण बेरोजगार वाढलेला आहे, त्यांच्यासाठी काही उपाययोजना? दुसरा उद्देश तोच आहे की एखाद्या आईबापाने आपल्याला पोपटाला चिंता काढून त्याला कॉलेज शिकवलेलं असतं, त्याला इंजिनियर केलेलं असतं, पण ती मुलं घरात बसतात. त्या मुलांपेक्षा त्याच्या आईवडिलांना जास्त नैराश्य. आपण एखाद्या घरात प्रचारानिमित्त गेलो, त्यांना रामकृष्णाने म्हटलं की त्यांच्या चेहऱ्यावरती जाणवतं कधी कधी, मुलगा काय करतो, मुलगी काय करतो, लग्न झालंय का, किती मुलं, असे स्वाभाविक प्रश्न अनेक आपण विचारतो. त्या प्रश्नातून त्यांचं ते मन आपण उलगडतो तर थोडंसं ते कोपऱ्यात कुठेतरी, कारण MIDC सारख्या गोष्टी आपल्याकडे नसल्यामुळे नोकरीची वानवा आहे. मग त्याला स्वयंरोजगार कसा देता येईल, एखादं छोटंसं प्रोसेस युनिट त्याला टाकून कसं देता येईल, किंबहुना समजा आमची पतसंस्था आहे, एखाद्या सहकार क्षेत्रात आपण काहीतरी सहकारी तत्वावर, म्हणजे सगळ्या सभासदांची, आमची म्हणजे आपलीच ना, आपली सगळ्यांची. आमची म्हणजे मी एकट्याची म्हटलं नाही, माझी म्हटलं नाही, आमची म्हणली का मग शंका येते ना? नाही, आमची म्हटलं कशाला, सगळ्यांची.
आपली आणि आमची एकच झाली सर, असं माझं म्हणणं अच्छा, आहे. ठीक. ते तुम्ही काही चुकलं असेल तर माफ करा. तर एखादी अशी सहकारी संस्था म्हणण्यापेक्षा एखादी एखादी प्रोड्यूस युनिट एखादं उभं केलं, प्रत्येक गावातली 2-2, 5-5 मुलं कामाला लागली, काही त्यांना वेगळं त्यांच्या हाताला काय काम देते. काही महिला आहेत त्यांना रोजंदारीशिवाय पर्याय नाही, परंतु काही महिला अशा आहेत की रोजंदारी त्यांना करता येणार नाही, कारण शारीरिक त्यांच्या क्षमतेमुळे त्यांना मग त्यांना कुटीर उद्योग कसे देता येतील, त्यांना दुसऱ्या काही गोष्टी कशा समोरून 200-500 रुपये दिवसाची कशी कमवता येतील. मुलं आहेत आपली झेडपीच्या शाळेत, खरंच झेडपीच्या शाळेत जे आपले शिक्षक आहेत फार कल्पक आहेत. मी झेडपीच्या शाळांमध्ये ज्या दप्तर वाटप केली त्यावेळेस बघितलं तर नेटाने खिंड लढवतात आपले झेडपीचे शिक्षक. नेटाने साधन सामुग्री कमी असताना सुद्धा त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून अनेक झेडपीचे विद्यार्थी, यशस्वी विद्यार्थी घडवले. त्यांना अजून काय देता येईल ह्या सगळ्या गोष्टींचा. किंबहुना आरोग्य सेवा, आता समजा आज सकाळचंच उदाहरण घ्या, ब्रेन हॅमरेजमुळे एक महिला आमची ढोले कंपनीची नातेवाईक मरण पावली. त्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला, त्यामध्ये पैसा असेल, सुविधांची वानवा असेल. मग एखादं मोठं उपजिल्हा रुग्णालय, शरद त्यांनी आता मागच्या प्रचार दौऱ्याच्या वेळेस शब्द दिलाय की इथं उपजिल्हा रुग्णालय एक तुम्हाला करता येईल का. तर जिथे शेतकरी तंत्रज्ञान संस्थेची एक जागा आहे तिथे आपल्याला ते उपजिल्हा रुग्णालय नक्कीच करता येईल. त्याच्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करता येईल, म्हणजे आरोग्य असेल, पाणी असेल, लाईट असेल, शिक्षण असेल आणि आपलं सर्वसामान्य शेतकऱ्याचं उत्पन्न असेल. ह्या 4-5 तत्वांवर जर आपण हे काम केलं किंवा ह्या प्रश्नांवर काम केलं तर नक्कीच शेतकरी सुखी होईल आणि त्याच्या आयुष्यात आनंदाचा दिवस येईल. संतोष चव्हाण यांचे प्रगल्भ विचार आहे. वडसगाव मोठं आहे, मध्यंतरी कुलस्वामी देवस्थान ट्रस्टच्या विषयात तुम्ही लक्ष घातलं, त्याच्यामुळे काही प्रमाणामध्ये थोडंसं एकमेकांमध्ये नाराजी आहे. ही नाराजी भरून कशी काढणार? मी त्या सगळ्यांना सांगितलं, बघा तुमचं आणि आमचं काही भांडण वैयक्तिक नाही. आता जर तुमच्याही गावामध्ये हा प्रश्न पुढे आला होता, माझं म्हणणं एकच होतं की जे कुलस्वामी देवस्थान आहे तिथे 25च सभासद का. जो आपल्या गावचा नागरिक आहे त्याला तिथे सभासद व्हायला अडचण काय, ते राजकारण आणण्याची गरज काय. मी म्हणतो इथे समजा आता आपली कुलस्वामी संस्था आहे, मी आपली म्हटलं आता 1,15,000 सभासद, अडचण काय. जर तिथे दोघांना काढून टाकलं ना, कुणाला तुमच्या वडिलांच्या चव्हाण. हां, ते आता ते 2 गोष्टी थोड्याशा ते न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे त्याच्या बाबतीत. अडचणच काय ना. जर तिथे संस्थेमध्ये आपल्या देवस्थानमध्ये सगळं गावाला गुन्हेगोंदन ना दिलं. जर आता ग्रामपंचायतीचे इलेक्शन आहे, ग्रामपंचायत इलेक्शनमध्ये सर्वांना मतदानाचा अधिकार आहे का नाही, तिथे जर सर्वांना मतदानाचा अधिकार दिला, अधिक लोकशाही जिवंत ठेवल्याचं आपल्याला समाधान मिळेल. माझं एवढंच म्हणणं. देवाच्या ठिकाणी जास्त लोकांचा इंटरफेअर वाढला हां, की देवस्थानची प्रगती खुंटते, असा अनेक ठिकाणचा अनुभव आहे. कसं काय मला म्हणता येईल. आता कोणत्याही देवस्थानमध्ये उलट अधिक लोकांच्या सूचना आल्या तर ते मग ह्या सगळ्या गोष्टी रिस्ट्रिक्टेड केल्या होत्या ना, मर्यादित. आपण सत्तेचं विकेंद्रीकरण केलं पाहिजे, केंद्रीकरण नको, ह्या मताचा मी आहे. एक शेवटचा प्रश्न, आशाताई बुचके रणरागिणी आहेत, लढवई आहेत, रोखठोक काम करतात, फोन उचलला का काम मार्गी लागतं. अनेक लोकांना आशाताई भावतातच. संतोष चव्हाणांचा अनुभव काय? आशाताई शीघ्र कोपिष्ट आहेत असं मला वाटतं. शीघ्र कोपतात म्हणजे चिडतात. तर त्यांचा हा स्वभावाचा एक बलस्थान पण आहे आणि कच्चा दुवा पण आहे. दुसरी गोष्ट माझं असं म्हणणं होतं की प्रत्येक गोष्टीला असं चिडून किंवा मग मोठा आवाज करूनच सामोरं गेलं पाहिजे का. अनेक गोष्टी हा गुण घेतला पाहिजे. अनेक गोष्टी कार्यक्रम करेक्ट करायचा पण गोड बोलू रामकृष्ण. अनेक गोष्टी जे आपल्याला साध्य करायचंय. आता तो अधिकारी त्या खुर्चीवर बसलाय, त्याला प्रेमाने त्याने मेहनतीने ती खुर्ची मिळवली. त्याला आपण काही आहेर नाही केला का त्याला खुर्चीवर बसवलं, त्याला मेहनतीने ती खुर्ची मिळवली, त्याचा आदर करणं, त्याच्या खुर्चीचा आदर करणं, त्याच्याकडनं काही चुकत असेल त्याला योग्य भाषेत समजावणं आणि समोर त्यांना हे करणं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता समजा पण जनतेची कामं ऑन दी स्पॉट होतात ना, ही अशी होऊ शकतील ना. आता शरददादा सोनवणे काय करतात, कोणाचं गळा धरतात, काय करतात, होतात ना कामं ती सुद्धा. मी हात जोडतो, माझी कामं होतात. धरतात का नाही तालुक्याला माहिती. समोर काही माणसं बसलीत ते फक्त कॅमेरा पुढे नाही एवढंच. तसं काही नाही. काही वेळेस माणसाचा तोल जातो समजा. तसंही ताईंनी थोडासा आता शेवटी किती केलं तरी समोरच्याचं ऐकून घेतलं पाहिजे काही गोष्टी. अशा काय म्हणतात ही माझी निवडणूक शेवटची आहे, कुठं
कुठेतरी इमोशनल वातावरण करण्याचा प्रयत्न होतो. हे बघा, राजकारण समाजकारण हे इमोशनवर पेक्षा परिस्थितीवर चालतं. तर शेवटची निवडणूक हे म्हणणं हे त्यांच्या दृष्टीने राजकारणाचा किंवा प्रचाराचा भाग असेल. पण मला असं वाटतं की मग नवीन माणसांनी कधीच हे करायचं, संधी कधी मिळायची, किंबहुना जर योग्य माणूस आहे. हे वाक्य जपून वापरा. हां, तुम्ही म्हणताय नवीन माणसाला संधी कधी, हां. पुढच्या पंचवार्षिकला पुन्हा संतोष चव्हाणच. ते काही जरुरीचं नाही ना. असं कॅमेरा चालू आहे. मी तुम्हाला लिहून देतो एका 100 रुपये स्टॅम्प पेपरवर की जर माझ्यापेक्षा योग्य उमेदवार कोणी भेटला त्याला संधी. आता समजा ह्या निवडणुकीमध्ये मी विजयी होईल अशी मला खात्री आहेच. शुभेच्छा. विजय झालो तर शरदाच्या माध्यमातून किंवा माझ्या ह्या खुर्चीच्या ह्या पदाच्या माध्यमातून अनेक लोकांची कामं केली. लोकांनी परत संधी दिली की नाही द्यायची, शेवटी लोकांच्या हातात आहे ना. हे तुमच्या माझ्या हातात नाही. ही शेवटची निवडणूक आहे, पहिली निवडणूक आहे. मी कार्यकुशल आहे की अकार्यकुशल आहे हा सर्वसामान्य जनतेने ठरवायचं आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्य जनता काय निर्णय घेईल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यांच्यापुढे माझे गुण मांडले पाहिजे. मी कसा गुणी आहे, मी कसा लोकांसाठी कामसो आहे हे गुण मांडले पाहिजे. शेवटी निर्णय जनता घेणार आहे. माझी शेवटची निवडणूक असू काय किंवा त्यांची शेवटची निवडणूक असू काय किंवा माझी पहिली निवडणूक असू काय, जनतेला त्यांचा काम करणारा माणूस हवा आहे आणि जनता तेवढी सुज्ञ आहे. मंडळी, सावरगाव कुसूर गटामध्ये अशा प्रकारची लढत होणार आहे. आशाताई बुचके, गुलाबशेठ पारखे, संतोषदादा चव्हाण आणि संध्याताई भगत त्यांनी आता मनसे पक्ष निवडलेला आहे. पक्ष मनसे निवडला, पाठीमागं माणसं नाही, पण ध्येय मात्र निश्चित चांगलं आहे. लढत चौरंगी होणार आहे. संतोषदादा चव्हाण अतिशय मितभाषी आहे. जसं बोलणार तसं वागणार असं आजपर्यंत घडलेलं आहे. भविष्य काळामध्ये काय काय होईल ते आपल्याला पाहायला मिळेल. मतदारांनो, कोणाला निवडून द्यायचं, कोणाला सहकार्य करायचं तुमचा अधिकार आहे. पण एक निश्चित आहे, जो आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो, जो आपल्याला मदत करतो, जो आपल्याला तुमच्या अडीअडचणीमध्ये साथ देतो, त्याच माणसाला मदत करा. कोणाच्याही आर्थिक प्रलोभनाला, कोणाच्या दादागिरीला, कोणाच्या डोळ्या वाटण्याला घाबरू नका. सुखदुःखामध्ये सहभागी होणाऱ्याला आणि तुम्हाला जो योग्य वाटतंय त्याला सहकार्य करा. कोणाच्याही आमिषाला बळी पडू नका. चव्हाण साहेब, तुम्हाला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपण विघ्नर टाइमशी मन मोकळे बोललात, मला मनापासून धन्यवाद. प्रेक्षक आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाइम, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.